नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण एक छोटासा सेशन आणलेला आहे, 2 दिवसापूर्वी जे काही कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे ग्लासगो येथे कंप्लीट झालेत स्कॉटलंडमध्ये, त्याचा आपण एक हायलाइट स्वरूपात जे काही आपल्याला गोल्ड मेडल्स, सिल्वर मेडल्स प्लस त्याची जी काही कॉमनवेल्थची हिस्ट्री आहे ते आपण बघणार आहोत। आणि जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काही रेकॉर्ड ब्रेकिंग जी कामगिरी केली आहे मीराबाई चानूने, त्याचा पण आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत। याचे जे क्वेश्चन्स आहेत कॅटेगरी रिलेटेड, कोणत्या खेळाशी हे प्लेयर रिलेटेड आहेत, असे क्वेश्चन्स आपल्याला जनरली IBPSच्या एक्झाममध्ये आपल्याला बघायला मिळत असतात। त्याच ज्या अनुषंगाने मी हा छोटासा सेशन आणलेला आहे, त्याला लगेच आपण स्टार्ट करूया। बघा, ही जी कॉमनवेल्थ गेमचे 2026 जे नेशन आहे याची थोडीशी आपण हिस्ट्री पहिले जाणून घेऊया। बघा, याचा जो गेम आहे तो कॉमनवेल्थ 2026 हे ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया या राज्यामध्ये होणार होते, पण मात्र त्यांनी काही कारण दिलं की कॉस्ट खूप लागते, खर्च खूप लागणार आहे, या जो काही कारण देऊन त्यांनी त्याच्यामधून विड्रॉल घेतलं, मागे घेतलं। आणि मग ऐन वेळेस स्कॉटलंड या देशाने सांगितलं की आम्ही जे काही आहे ते इव्हेंट होस्ट करण्यासाठी रेडी आहोत। मग त्यांनी मात्र त्याच्यामध्ये बघा, कारण जे होतं ऑस्ट्रेलियाचं जे काही कॉमनवेल्थ गेम्स आहेत ते कॉमनवेल्थ गेम्स ऑलिम्पिक गेम्स नंतर सगळ्यात जास्त जे इम्पॉर्टंट आहे तर कॉमनवेल्थ गेम्स आहेत, मराठीमध्ये त्यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं देखील म्हटलं जातं। मग या स्पर्धांचं थोडंसं प्रॉफिट मेकिंग नाही आहे असं ऑस्ट्रेलियाचं म्हणणं होतं। मग त्यांच्यानंतर मग ग्लासगोला जे काही स्कॉटलंडने काही अरेंज केलं याला, आणि त्यांनी जे गेम्स होते मागच्या वर्षी जे बर्मिंगहॅमला गेम्स होते त्यावेळेस त्यांनी 19 गेम्स वेगवेगळे गेम्स खेळवले होते, मात्र याच्यात 9 गेम्स करून स्कॉटलंडने यावेळेस मात्र फक्त 10च गेम अरेंज केलेले आहेत। त्यामुळे आपली मेडल टॅली सुद्धा जी काही आहे ती थोडीशी कमी दिसणार आहे, पण मात्र जे काही आहे जो बी परफॉर्मन्स दाखवलेला आहे आपल्या इंडियन प्लेयर्सने तो खूपच चांगला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण स्टार्ट करूया। बघा, ही जी एडिशन आहे ती कॉमनवेल्थ गेम्सची ही 23rd एडिशन आहे ही 2026 ची। जसं आपण फिफाचं जर बघितलं, फिफाची सुद्धा 23rd एडिशन होती, तशी कॉमनवेल्थ गेम्सची सुद्धा ही सुद्धा 23rd एडिशन आहे। बघा, जाऊया आपण पुढे। बघा, जर थोडीशी हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर कॉमनवेल्थ गेम्स जे आहे ते 1930 पासून चालू झालेले आहेत। ठीक आहे, 1930 पासून कॉमनवेल्थ गेम्स चालू झालेत, पण इंडियाचं जे काही पार्टिसिपेशन आहे ते 1934 पासून स्टार्ट झालेलं आहे। इंडियाने जे फर्स्ट जे आहेत 1930चे हे जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत ते खेळले नव्हते। मग कॉमनवेल्थ जे गेम्स आहेत हे कुठे कुठे असतात? बघा, जिथे जिथे कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे काय, जिथे ब्रिटिशांनी राज्य केलेले आहे, ज्यांचे कॉलोनियल स्टेटस होतं, जिथे त्यांची कॉलनी होती, ब्रिटिशांनी राज्य केलेले असे नेशन्स असतील, असोसिएट नेशन्स असतील, अशा देशांवरती पहिले इनिशियली लेवलला हे कॉमनवेल्थ खेळले जात होते। मात्र हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये नवीन नवीन देश ऍड होत गेले, आणि आता यामध्ये बघा, ह्या जो इव्हेंट आहे जवळजवळ 74 जे काही नेशन्स आहेत त्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं कॉमनवेल्थ गेम्समध्ये। त्याचं 1930 ला फर्स्ट एडिशन झाली होती कॉमनवेल्थ गेम्सची। त्याच्यानंतर फर्स्ट टाइम जेव्हा ते खेळले गेले तर ते हॅमिल्टनमध्ये जे कॅनडामध्ये जे हॅमिल्टन आहे तिथून याची सुरुवात झाली होती। तेव्हा ते कॅनडाने अरेंज केले होते 1930 मध्ये, आणि त्यावेळेस फक्त 6 स्पोर्ट्स जे गेम्स होते त्याच्यामध्ये ते त्यांनी सामील केलेले होते त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर ओरिजिनल नेम बघा, त्यावेळेस त्यांना ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणत होते। बघा, इनिशियली त्यांना डायरेक्टली कॉमनवेल्थ गेम्स असं नाव नव्हतं। जसा टाइम पुढे जात गेला त्यानुसार त्याचं नाव इव्हॉल्युशन होत गेलं, त्याच्यामुळे दुसऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगतोच मी। त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी बघा, याची फ्रिक्वेन्सी जी आहे दर 4 वर्षांनंतर, जसं फिफा वर्ल्ड कप जसं 4-4 वर्षांनी हेल्ड केला जातो, ऑलिम्पिक्स आहेत तसे 4-4 वर्षांनी हेल्ड करतात, तसे कॉमनवेल्थ गेम्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत, जे 4 वर्षांनी खेळले जातात। त्याच्यानंतर जो नो गेम्स 1942 आणि 1946 मध्ये हे जे गेम्स आहेत कॉमनवेल्थ हे खेळले गेले नव्हते। वर्ल्ड वॉर 2 चं रिझन देण्यामुळे वर्ल्ड वॉर 2 असल्यामुळे ते 1942 आणि 46 मध्ये हे गेम्स खेळले गेले नव्हते। त्याच्यानंतर पुढे जाऊया। बघा, याचं जे नावाचं थोडं इव्होल्युशन जे आहे कॉमनवेल्थ गेम्स 1930 ते 1950 पर्यंत याला ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हटलं गेलं, आणि पुढे पुढे बघा 1954 ते 1966 मध्ये ब्रिटिश एम्पायर आणि कॉमनवेल्थ गेम्स असं नाव होतं। त्याच्यानंतर 1970 ते 1974 मध्ये ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं नाव होतं। त्याच्यानंतर 1978 पासून त्यांना हे नाव देण्यात आलंय की कॉमनवेल्थ गेम्स नाव देण्यात आलं। 1978 पासून तर आतापर्यंत 2026 पर्यंत कॉमनवेल्थ गेम्स हेच नाव त्यांना आहे। आणि ही जी 2026 ची आहे ती 23rd एडिशन आहे, जी ग्लासगो जे स्कॉटलंड मधलं एक शहर आहे ते होस्ट करत आहे। ठीक आहे, बघा,
जर आपण बघितलं बघा, हे आपण सर्व बघितलं की फर्स्ट एडिशन 1930 मध्ये झाली. त्याच्यानंतर हॅमिल्टन कॅनडाने फर्स्ट टाइम होस्ट केली होती. त्यावेळेस ब्रिटिश एम्पायर गेम्स त्याचं नाव असं होतं. त्याच्यानंतर यामध्ये पार्टिसिपेटिंग नेशन्स जे होते ते 11 नेशन्स होते. 1930 मध्ये पार्टिसिपेटिंग नेशन्स किती होते? 11 होते, पण वेगवेगळे 6 प्रकारचे गेम्स होते. त्याच्यामध्ये हे गेम्स अरेंज करण्यात आले होते हॅमिल्टन कॅनडामध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा, याच्यामध्ये थोडीशी आपण जर हिस्ट्री बघितली बघा, हिस्ट्रीमध्ये आपण थोडंसं स्कॉटलँड बद्दल बी आपण जाणून घेऊया की स्कॉटलँड हे जे होस्ट करत आहे ती स्कॉटलँड जे आहे UK मध्ये आहे. ठीक आहे, मग स्कॉटलँडची जी कॅपिटल आहे एडिनबर्गने 1970, 1980 मध्ये, 1986 मध्ये, 1970 आणि 1986 मध्ये होस्ट केलं होतं. त्याच्यानंतर 2014 आणि 2026 मध्ये ग्लासगोला हे जे आहे स्कॉटलंडमध्ये जे शहर आहे ग्लासगो, यांनी 2 वेळेस होस्ट केलं. म्हणजे एडिनबर्गने 2 वेळेस आणि ग्लासगोनं 2 वेळेस, असं 4 वेळेस जे आहे हे कॉमनवेल्थ गेम्स जे स्कॉटलंडने होस्ट केले होते. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण जर थोडी आपण हिस्ट्रीमध्ये अजून विचार केला तर 1934 मध्ये इंडियाने फर्स्ट पार्टिसिपेशन, आपलं फर्स्ट प्रेझेन्स जे आहे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 1934 मध्ये होते. त्यावेळेस लंडन मध्ये झाले होते कॉमनवेल्थ गेम्स. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट मेडल जे आहे ब्रॉन्झ मेडल 74 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये फ्री स्टाईल मध्ये, रॅसलिंग मध्ये बघा, रॅसलिंग यावेळेस रॅसलिंग आणि शूटिंग हे गेम्स, या जे गेम्स खेळवले गेले 10 गेम्स यावेळेस खेळवले गेले होते या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये. त्यामुळे रॅसलिंग आणि शूटिंग मध्ये हे गेम्स त्याच्यामध्ये नव्हते. नाही तर आपली टेबल टॅली सुद्धा अजून प्रॉम्प्ट असली असती, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रँकला आपण असतो असल्यानंतर. तर मग आपलं जे फर्स्ट मेडल आहे ब्रॉन्झ मेडल जे 74 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये फ्री स्टाईल रॅसलिंगमध्ये राशिद अनवर या प्लेअरने आपल्याला फर्स्ट जे काही कॉमनवेल्थ गेम्सचा जो काही इतिहास आहे त्यामध्ये फर्स्ट जे मेडल आहे आजपर्यंत 1930 पासून तर 1926च्या 2026 पर्यंत आपल्याला फर्स्ट मेडल जे आहे राशिद अनवर यांनी आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया बघा. नेक्स्ट आपल्याला अजून एक हिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की कॉमनवेल्थ गेम जे 1958 मध्ये झाले होते, जे काही आपले मिल्खा सिंग आहेत. ठीक आहे, मिल्खा सिंगने आपल्याला फर्स्ट गोल्ड मेडल आपल्याला मिळवून दिलं होतं 1958च्या गेम्समध्ये. मग ते गेम्स कुठे झाले तर वेल्समध्येच त्यांची जी कॅपिटल आहे कार्डिफमध्ये. त्यावेळेस मिल्खा सिंगने ज्या 440 यार्डमध्ये आपल्याला 46.6 सेकंदामध्ये त्यांनी ती रेस कंप्लीट करून आपल्याला इंडियाचं पहिलं जे कॉमनवेल्थ गेम्स मधलं आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. हे एक आपल्याला माहिती असलं पाहिजे आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा, फर्स्ट लेडी, त्यात आपण बघितलं मेन्स कॅटेगरीमध्ये आपल्याला कोणी पहिलं मेडल मिळवून गोल्ड मेडल जिंकून दिलं. त्याच्यानंतर पहिली जी वुमन कॅटेगरीमध्ये आपल्याला फर्स्ट जे मेडल आहे ते गोल्ड मेडल कॉमनवेल्थ गेम्सचं, तर ते रूपा उन्नीकृष्णन यांनी मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे, रूपा उन्नीकृष्णन यांनी मिळवून दिले. ते कशामध्ये मिळवून दिले तर 50 मीटरची जी काही रायफल प्रोन पोझिशन आहे, शूटिंग इन द सेन्स आपण 50 मीटरची शूटिंग म्हणू शकतो, त्यामध्ये त्यांनी आपल्याला फर्स्ट लेडीज सेक्शनमध्ये वुमन कॅटेगरीमध्ये आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि ते गेम्स बघा 1998 मध्ये झाले होते. रूपा उन्नीकृष्णन यांनी जे आपल्याला वुमन कॅटेगरीमध्ये आपल्याला गोल्ड मिळवून दिलेलं आहे ते 1998 मध्ये, म्हणजे 40 वर्षानंतर आपल्याला वेळ लागला की वुमन कॅटेगरीमध्ये आपल्याला फर्स्ट गोल्ड मेडल मिळण्यासाठी. आणि ते गेम्स कोलालंपूर जे काही मलेशियाची कॅपिटल आहे तिथे खेळले गेले होते. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा, कॉमनवेल्थ गेम्स जर 2026 आता आपण हिस्ट्री थोडंसं आपण पूर्णपणे व्यवस्थित बघितली. ठीक आहे, आता करंट जी आपल्याला काही इव्हेंट 2 दिवसापूर्वी जो चालला होता तो 11 दिवस आपल्याला कॉमनवेल्थ गेम्स चालू होते. म्हणजे जवळजवळ 23 ऑगस्ट पासून तर 2 ऑगस्ट पर्यंत असे 11 दिवस कॉमनवेल्थ आपले चालले होते. ठीक आहे, मग या 23 ऑगस्टची त्याच्यानंतर ही एडिशन, तर ही 23rd एडिशन आहे कॉमनवेल्थ गेम्सची. किती एडिशन आहे तर 23rd एडिशन आहे. आणि लोकेशन इम्पॉर्टंट आहे ग्लासगो स्कॉटलंडमध्ये. ग्लासगोने हे जे आहे हे तर 23rd एडिशन आहे. प्लस जे काही त्याच्या 2014चे गेम्स होते ते सुद्धा ग्लासगोनं हेल्ड केले होते. आणि त्याच्या आधी स्कॉटलंडमध्येच एडिनबर्गने 1970 आणि 1986ला बी हे जे गेम्स होते ते हेल्ड केले होते. त्याच्यानंतर मग बघा, हे जे आहे सेकंड टाइम जे ग्लासगो आहे तर ते हेल्ड करत आहे कॉमनवेल्थ गेम्स. याच्या आधी त्यांनी 2014 मध्ये होस्ट केले होते बघा. त्याच्यानंतर मग इथं दिलेलेच आहे 2014 मध्ये हे गेम्स स्कॉटलंडमध्ये झाले होते. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा, यामध्ये हे जे कॉमनवेल्थ गेम्स झालेत याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग नेशन्स किती होते तर टोटल 74 नेशन्स यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. या गेम्समध्ये त्यांनी काउंटर पार्ट केलं होतं. त्याच्यानंतर क्लोजिंग सेरेमनी कुठे झाली होती तर हायड्रो एक लोकेशन आहे ग्लासगोमध्ये, तिथे ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी तिथेच झाली होती. त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे मास्कॉट आहे शुभंकर आहे बघा, शुभंकर लॉन्च करतात. आणि शुभंकर IBPSने बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. फिनी नावाचा जो युनिकॉर्न आहे स्टेट अॅनिमल ऑफ स्कॉटलँड तर असं म्हटलं जातं, तर ते त्यांनी
मॅस्कॉट म्हणून त्याला ठेवलेलं होतं, ठीक आहे, फिनी नावाचं. पुढे जाऊया. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बनवलेल्या आहेत. IBPS याच्यावरती क्वेश्चन्स नेहमी 1 किंवा 2 मार्काला विचारत असतं गेम्स रिलेटेड, ठीक आहे. बघा पुढे जाऊया. मग आता कॉमनवेल्थ गेम झाले, त्याच्यानंतर मग आपली जी ओपनिंग सेरेमनी होती, कॉमनवेल्थ गेमची जी 2026 ची ओपनिंग सेरेमनी होती, त्यासाठी फ्लॅग बिअरर आणि बॅटन बिअरर असे 2 जे कन्सेप्ट आहेत. फ्लॅग बिअरर जे झेंडा घेऊन चालतात बघा, मग झेंडा घेऊन चालण्यासाठी एक जेव्हा ओपनिंग सेरेमनी असते त्यामध्ये इंडियाचा जो फ्लॅग आहे तो कोणाकडे होता, तर मीराबाई चानू यांच्याकडे होता, ठीक आहे. फ्लॅग बिअरर विचारलं जातं. त्याच्यानंतर बॅटन बिअरर, बॅटन मध्ये बघा बॅटन बिअरर कोण होते, तर लोनिना बोरगोहेन. तर बघा मग मीराबाई चानू ज्या आहेत त्या मणिपूरच्या आहेत, त्या वेट लिफ्टर आहेत, आणि लवलीना बोरगोहेन या आसामला रिप्रेझेंट करतात आणि त्या बॉक्सर आहेत, ठीक आहे. मग या लक्षात ठेवा की फ्लॅग बिअरर मीराबाई चानू आणि बॅटन बिअरर जे आहे ते लवलीना बोरगोहेन. बॅटन मध्ये काय असतं की जो ओपनिंग सेरेमनीमध्ये प्रिन्स चार्ल्स जो तिसरा आहे, तृतीय आहे, त्याचा एक मेसेज असतो, तो मेसेज त्याच्यामध्ये बॅटन मध्ये असतो, तो रीड करावा लागतो, ठीक आहे. ती परंपरा आहे त्या गेम्सची, ठीक आहे. त्याच्यानंतर मग क्लोजिंग सेरेमनीकडे येऊया. क्लोजिंग सेरेमनी मध्ये बघा, क्लोजिंग सेरेमनी सुद्धा जो फ्लॅग बिअरर आहे तो इंडियाचाच प्लेअर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरही क्वेश्चन्स बनवू शकतो. तर त्यामध्ये बघा जास्मिन लंबोरिया ज्या हरियाणाला रिप्रेझेंट करतात, 57 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये त्या पण बॉक्सिंग खेळतात. बघा ते जे होते ते काय होते, तर ते क्लोजिंग सेरेमनीमध्ये त्यांच्याकडे फ्लॅग बिअरर म्हणून त्यांनी काम केलं होतं. बघा पुढे जाऊया. मग या गेम्समध्ये 2026च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये टोटल 10 गेम्स आयोजित करण्यात आले. ते मागच्या जे आपण 2022चा जर इतिहास बघितला, बर्मिंगहम मध्ये झालेले, त्यामध्ये 19 गेम होते. यावेळेस त्यांनी 9 गेम्स कमी केलेले आहेत, ठीक आहे. कॉस्ट कटिंग करण्यासाठीच त्यांनी पण हे केलेलं आहे, ठीक आहे. पॉप्युलॅरिटी कमी होत चालली आहे कॉमनवेल्थ गेम्सची, त्या हिशोबाने मग त्यांनी हे गेम्स पण कमी करण्यात आलेले आहेत. मग यामध्ये 10 गेम्स मध्ये कोणते कोणते गेम्स होते ते बघा. ऍथलेटिक्स वाला होता, त्याच्यानंतर स्विमिंग होतं, 3x3 बास्केटबॉल होता, ट्रॅक सायकलिंग होतं, वेट लिफ्टिंग होतं, त्याच्यानंतर बाउल्स होतं, नंतर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स होतं, नेटबॉल होतं, बॉक्सिंग होतं आणि जुडो होते. असे 10 वेगवेगळे गेम्स होते. त्यापैकी ह्या 10 गेम्स पैकी जे 6 गेम्स जे होते ते पॅरा ऍथलेटिक्सने खेळले होते. पूर्ण 10 जे गेम्स आहेत ते नॉर्मल लोकांनी पूर्ण 10 गेम्स मध्ये पार्टिसिपेशन केलं, पण पॅरा जे ऍथलीट्स होते ते 6 गेम मध्ये त्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं आणि 6 गेम मधून पार्टिसिपेशन करून आपल्याला 3 गोल्ड मेडल देखील आपल्याला पॅरा ऍथलेटिक्सने आपल्याला मिळवून दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा मग आपल्याला टेबल टॅलीकडे येऊ की भारताने किती जे काही गोल्ड मेडल्स, सिल्वर मेडल्स आणि ब्रॉन्झ मेडल्स आपल्याला मिळून दिले. आपल्याला इंडियाने टोटल 39 मेडल जिंकलेले आहेत, ठीक आहे. 39 मेडल जिंकलेले आहेत. तर 39 मध्ये आपण टोटल गोल्ड जे आहेत ते 13 जिंकलेले आहेत. त्याच्यानंतर सिल्वर मेडल आपण टोटल 17 जिंकलेले आहेत आणि ब्रॉन्झ मेडल जे आहेत ते आपण 9 जिंकलेले आहेत. आणि भारतासाठी किती लोकांनी रिप्रेझेंट केलं होतं ह्या गेम्स कॉमनवेल्थ जो पार्टिसिपेशन करण्यासाठी किती खेळाडू गेले होते, तर 122 खेळाडू जे आहेत ते भारताकडून जे ग्लासगो स्कॉटलंडमध्ये कॉमनवेल्थ गेम खेळण्यासाठी पार्टिसिपेशन केलं होतं, त्यावरून आपल्याला 39 जे काही आहेत आपल्याला एवढे मेडल्स मिळालेले आहेत, ठीक आहे. आणि इंडियाची जर रँक बघितली टेबल टॅलीमध्ये, तर इंडियाची रँक आहे 4th रँक आहे, जी टेबल टॅलीमध्ये आपण किती मेडल्स मिळवले, तर 39 मेडल जेव्हा जिंकले त्यावेळेस आपल्याला जॉईंट पोझिशन आपण सिक्युअर केलेली आहे स्कॉटलँड बरोबर. पण मात्र आपले गोल्ड मेडल्स मात्र जास्त आहेत. तर मग 1 नंबरला जे ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियाने टोटल 171 मेडल्स जिंकलेले आहेत. त्यांचे गोल्ड्स पण जवळजवळ 171 गोल्ड आहेत त्यांचे, त्यामुळे टेबल टॅली त्यांनी नेहमी ते टॉप करत असतात. त्याच्यानंतर 2 नंबरची जी रँक आहे ती इंग्लंडची आहे, 3 नंबरची रँक जी कॅनडाची आहे, आणि त्याच्यानंतर मग कॅनडा नंतर इंडियाचा नंबर लागतो, ठीक आहे. 4 नंबरला आपली रँक होती, ठीक आहे. आपण 4 नंबरला फिनिश केलेला आहे. बघा ही रँक पण दिलेली आहे तुम्हाला मी, ठीक आहे. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ आणि टोटल मेडल्सची रँक आहे. तर फर्स्ट पोझिशनला ऑस्ट्रेलिया आहे, 70 गोल्ड आहेत त्यांच्याकडे, बघा 70 गोल्ड्स आणि टोटल मेडल्स आहेत त्यांच्याकडे 171. त्याच्यानंतर 2 नंबरला इंग्लंड आहे, इंग्लंडकडे 110 गोल्ड मेडल्स आहे, 106 टोटल मेडल्स 110 आहेत, ठीक आहे. त्यांची 2nd रँक आहे. त्याच्यानंतर कॅनडाकडे 62 मेडल्स होते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इंडिया 4th नंबरला, इंडियाकडे टोटल 39 मेडल आहेत. तसंच बरोबर स्कॉटलँड पण आहे जॉईंट सिक्युअर पोझिशन, यांच्याकडे पण 39 मेडल आहेत. पण आपल्याकडे जे आहेत गोल्ड जास्त आहेत, गोल्ड आणि प्लस सिल्वर. आता बघा 2 जे गोल्ड आहेत 13 आहेत. मग पुढची जी गोष्ट आहे ती सिल्वरवर ट्रान्सफर होऊन जाते. मग या केसमध्ये आपण सिल्वरमध्ये जास्त आहोत, तर 17 आपल्याकडे 17 मेडल्स आहेत आणि स्कॉटलँडकडे 9च आहेत. तर मग इथे आपण जिंकून गेलो आणि 4 नंबरची जी पोझिशन आहे ती कॉमनवेल्थ गेम्समध्ये ती इंडियाने मिळवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग सिक्वेन्स पुढे जाऊ शकतो. तर एवढे ऍटलिस्ट जी आपली रँक आहे 4 पर्यंत ती आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे की 1 नंबरला ऑस्ट्रेलिया आहे, 2 नंबरला इंग्लंड आहे, 3 नंबरला कॅनडा आणि 4 नंबरला जे काही इंडियाचं पोझिशन आहे, 5 नंबरला होस्टिंग नेशन आहे स्कॉटलँड वालं, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे बघा
एक आमची लेटेस्ट बॅचची मी तुम्हाला थोडंसं एक मिनिटाचा मला वेळ द्या. बघा 3 ऑगस्ट 2026 पासून आम्ही एक ऑफलाईन स्वरूपात सकाळची मॉर्निंग बॅच लॉन्च केली आहे. 7:30 ते 11:30च्या दरम्यान आमच्या बॅचचा टायमिंग आहे. त्यामध्ये तुम्हाला क्वांट रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस हे 4ही लेक्चर्स त्या बॅचेसमध्ये आम्ही पूर्णपणे कव्हर करणार आहोत. IBPS क्लर्कला फोकस करून ही बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. प्लस तसंच काही SBI क्लर्क असेल ती पण तुम्हाला एक्झाम भविष्यामध्ये द्यायची आहे. तर ह्या सर्व सिलेबस आम्ही या बॅचमध्ये आम्ही कंप्लीट करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जे काही पूर्णपणे इन्क्वायरी करत असेल तुम्ही तुमच्या नाशिकच्या बघा गंगापूर रोडच्या ब्रांचला येऊन तुम्ही तिथं पूर्णपणे डिटेल्स त्याची घेऊ शकतात. आमच्या मॅडमच्या ऍडमिन मॅडम आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित स्वरूपाने माहिती तुम्हाला समजावून सांगतील. बघा पुढे जाऊया. त्याच्यानंतर आता आपण सगळ्यात जास्त आपला मेन जो फोकस आहे गोल्डवर असणार आहे. जे आपल्याला 13 गोल्ड्स मिळालेले आहेत ते सर्व खेळाडू आपल्याला माहिती असले पाहिजे. कारण की IBPS जे आहे ते बऱ्याच वेळा त्यांची कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये प्लेअर खेळतात किंवा हा प्लेअर जे आहे त्या कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे असा देखील क्वेश्चन आलेला आहे. प्लस मागे जो ऑलिम्पिक्समध्ये जेव्हलिन थ्रो जो केला होता नीरज चोप्राने आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं त्या केसमध्ये वर्स्ट केसमध्ये त्यांनी जेव्हलिन थ्रोचं वजन देखील आपल्याला विचारलं होतं. तर एक्झामिनरचे जे IBPSच्या लेवल आपण ती काही जज करू शकत नाही. ते काही क्वेश्चन्स विचारू शकतात. तर या सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू आपण हे छोटंसं लेक्चर प्रिपेअर केलंय तसं आपण पुढे जाऊया. बघा मग आपल्याला पहिला जो इम्पॉर्टंट प्लेअर आहे ज्यांना आपल्याला हिस्ट्री क्रिएट करून दिलेली आहे ते असे आहेत मीराबाई चानू. ठीक आहे, सायकॉम मीराबाई चानू यांनी आपल्याला 48 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये आपल्याला 190 किलो वजन उचलून वेट लिफ्टर आहेत त्यांनी आपल्याला पहिलं जे काही आहे गोल्ड मेडल या गेम्स मधलं कॉमनवेल्थ गेम्स मधलं आपलं गोल्ड मेडल त्यांनी जिंकून दिलेलं आहे. पहिलं गोल्ड मेडल जर मेडल विचारलं असेल तर तुम्ही झंडू कुमार यांनी आपल्याला ब्रॉन्झ मेडल आपल्याला जिंकून दिलेलं आहे ह्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 साठी. पण मात्र जर ह्या कॉमनवेल्थ गेम्सच्या मध्ये गोल्ड मेडल जर सुरुवात केली आहे तर सायकॉम मीराबाई चानू यांनी आपल्याला करून दिलेली आहे. मग ते काय करतात बघा, स्नॅच मध्ये त्यांनी 85 किलोग्रॅम कॅटेगरी मध्ये त्यांनी 85 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये म्हणजे स्नॅच म्हणजे काय डायरेक्टली उचलायचं आणि वरती न्यायचं. ठीक आहे, 85 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये त्यांनी आपल्याला हे गोल्ड मेडल मिळवून दिले. त्याच्यानंतर पुढे त्यांनी क्लीन अँड जर्क हे पण उचललं होतं. ठीक आहे, क्लीन अँड जर्क मध्ये त्यांनी 105 किलोग्रॅम कॅटेगरीचे त्यांनी वजन उचलले होतं. 105 म्हणजे परत एकदा इथपर्यंत आणतात, एक पाय मागे घेतात आणि पुन्हा असं वरती घेऊन येतात. तर त्या 105 किलोग्रॅम कॅटेगरी म्हणजे टोटल स्नॅच आणि क्लीन अँड जर्क 190 किलोग्रॅम कॅटेगरीचं पूर्ण वजन उचलून त्यांनी आपल्याला इंडियाला एक गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. मग ह्या जे काम आहे ते सतत 3 जे लागोपाठ म्हणजे 2026चा असेल, 2022चा असेल, 2018चा आहे. ठीक आहे, 2022 मध्ये बर्मिंगहम मध्ये, 2018 मध्ये गोल्ड कोस्ट मध्ये आणि 2026 ग्लासगो स्कॉटलंड मध्ये आपल्याला त्यांनी गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी सुद्धा 2014 मधलं जे आहे ते ग्लासगोनच होस्ट केलं होतं स्कॉटलंडमध्ये. त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला सिल्वर मेडल जिंकून दिलं होतं. म्हणजे मीराबाई चानूचा जर कॉमनवेल्थचा जर आपण चांगला स्टडी केला तर त्यांनी आपल्याला 3 जे काही गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल आजपर्यंत आपल्याला मिळवून दिलेला आहे. आपला देशाचा तो खरा डायमंड आहे वेट लिफ्टिंग मध्ये. ही कॅटेगरी लक्षात ठेवा. बघा आधी जे त्यांनी जे गोल्ड मेडल मिळवले होते ते 49 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये मिळवले होते. त्याच्यावर IBPS ने एकदा क्वेश्चन विचारला होता की मीराबाई चानू ज्या आहेत त्या कोणत्या किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये वेट लिफ्टिंग करतात. तर ह्या वेळेस मात्र त्यांचे जे कॅटेगरी आहे ती चेंज आहे तर ते 48 किलोग्रॅम कॅटेगरी आहे. ते एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा अजून एक आपल्याकडे हिस्टॉरिक गोल्ड आहे. बघा पॅरा ऍथलेटिक मध्ये जी सुरुवात करून दिली आहे शर्मिला धनकर यांनी. बघा प्लेअरचं नाव काय, शर्मिला धनकर आहेत. शॉर्टपुट मध्ये F57 मध्ये त्यांनी सीझन बेस्ट 9.81 मीटरचा शॉर्टपुट म्हणजे गोळाफेक. ठीक आहे, गोळाफेक आपल्याला 9.81 मीटरचा करून त्यांनी सीझन बेस्ट थ्रो करून आपल्याला एक पॅरा ऍथलेटिक मध्ये आपल्याला एक गोल्ड मेडल जिंकून दिलेला आहे. ते एक आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे वुमन्स कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर जुडोचा देखील हिस्टॉरिक आहे. जुडोमध्ये आजपर्यंत आपल्याला कधीच गोल्ड मेडल मिळालेलं नव्हतं. तर ह्यावेळेस बघा अस्मिता डे ज्या आहेत त्या त्रिपुराच्या आहेत. ठीक आहे, त्रिपुराच्या आहेत. त्यांनी आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. ठीक आहे, जुडोमध्ये फर्स्ट वुमन जे गोल्ड मेडल आहे आणि फर्स्ट मेन देखील मेन मध्ये सेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला कधी गोल्ड मेडल मिळालं नव्हतं जुडोमध्ये. ते हर्ष सिंग यांनी आपल्याला मिळवून दिलेलं आहे. पुढच्या स्लाइड मध्ये ते येईलच. ठीक आहे, त्यांचं जे आहे कॅटेगरी बघा 48 किलोग्रॅम कॅटेगरी मधले आहे. ठीक आहे, आपला मेन जो फोकस आहे तो गोल्ड मेडल जे प्लेयर्स आहेत त्याच्यावर जास्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. बघा दुसरी जे हर्ष सिंग जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला जुडोमध्ये मेन्स सेक्शन मध्ये फर्स्ट टाइम आपल्याला जे काही
गोल्ड मेडल जिंकून दिले आहे आणि त्यांची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे 60 किलोग्राम कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आपल्याला एक लक्षात ठेवावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण विचार केला, आपला जो गोल्डन बॉय आहे नाशिकचा, ठीक आहे, दिलीप महादू गावित यांनी आपल्याला 100 मीटर मध्ये T47, ठीक आहे, 100 मीटर T47 मध्ये आपल्याला त्यांनी आपल्याला दिलीप महादू गावित यांनी आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिलेला आहे. पॅरा ॲथलेटिक आहे, ठीक आहे, त्यांनी आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. त्यांचा जो हात आहे, झाडावर चढल्यानंतर त्यांचा खाली पडल्यानंतर त्यांचा हात तुटला होता, फ्रॅक्चर झाला होता. त्या केसमध्ये त्यांना जो गँग्रिंग झाल्यामुळे त्यांना तो हात काढावा लागला, पूर्ण निकामी झाला. पण मात्र त्यांनी जी काही लढाईची युक्ती होती ती सोडली नाही आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये आपल्याला पॅरा ॲथलेटिक्स मध्ये आपल्याला एक गोल्ड मेडल असं आणून दिलेलं आहे. नाशिकचं नाव आपलं रोशन केलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर बघा त्यांचा सेम पॅरा ॲथलेटिक आहे सोमन राणा म्हणून, ठीक आहे. सोमन राणा जे आहे ते शॉर्टपुट मध्ये F57 त्यांची कॅटेगरी आहे, ठीक आहे. गोळाफेक मध्ये सोमन राणा ही पण पॅरा ॲथलेटिक आहे, त्यांनी पण आपल्याला एक गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा पुढे जर पॅरा ॲथलेटिक मध्ये आपल्याला 3 जे गोल्ड मेडल आहेत ते लक्षात ठेवा तुम्ही. शर्मिला धनकर, त्याच्यानंतर दिलीप महादू गावित आणि सोमन राणा हे खेळाडू लक्षात ठेवा, किंवा पॅरा ॲथलेटिकवरही क्वेश्चन्स बनू शकतात. त्याच्यानंतर मग पुढे जर आपण विचार केला, आपला सर्वात जो 54% जे आपण या पूर्ण कॉमनवेल्थ गेम्स मध्ये आपण जे गोल्ड मेडल्स जिंकलेले आहेत, आउट ऑफ 13 7 जे गोल्ड मेडल आहेत ते आपण कशामध्ये जिंकले आहेत, तर बॉक्सिंग मध्ये जिंकलेले. आणि हे एक जे 7 जे गोल्ड मेडल आहेत ते एका सिंगल डे मध्ये आपण बॉक्सिंग या खेळामध्ये आपण जिंकलेले आहोत. ते ठराविक टाइम मध्ये आपण 7 एका दिवसात असे 7 बॉक्सिंग मध्ये आपण गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. त्यामध्येही सुद्धा बघा 7 गोल्ड मेडल मध्ये 6 प्लेयर तर हरियाणाचे आहेत आणि फक्त एकच जे आहे अरुंधती चौधरी या राजस्थानच्या आहेत. मासे बॉक्सिंग मध्ये हरियाणाच्या प्लेयरांचं खूप सारं वर्चस्व आहे. मग ते प्लेयर आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कोण कोण आहेत बॉक्सिंग मध्ये आणि त्यांची कॅटेगरी काय आहे, कोणत्या स्टेटला बिलॉंग करतात. बघा साक्षी चौधरी आहेत. साक्षी चौधरी 51 किलोग्राम कॅटेगरी मधून खेळतात आणि आपल्याला त्यांनी गोल्ड मेडल जिंकले देते, पण हरियाणाला रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर प्रीती पवार आहेत. 54 किलोग्राम कॅटेगरीमध्ये ते खेळतात, हरियाणाला रिप्रेझेंट करतात ते. त्याच्यानंतर जास्मिन लंबोरिया आहे, जे आपले क्लोजिंग सेरेमनीचे फ्लॅग बेरर आहेत. जास्मिन लंबोरिया 57 किलोग्राम कॅटेगरीमध्ये आपल्याला त्यांनी गोल्ड मिळवून दिले, ते पण सुद्धा हरियाणाला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर प्रिया गंगाज आहे, त्यांनी 60 किलोग्राम कॅटेगरीमध्ये ते खेळतात बॉक्सिंग, त्यांनी ते पण हरियाणाला रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर अरुंधती चौधरी या 70 किलोग्राम कॅटेगरीमध्ये खेळतात. हा एकमेव खेळाडू जो आहे बॉक्सिंग मधला तो राजस्थानला रिप्रेझेंट करतो. बाकीचे सर्व 6 प्लेयर जे आहेत ते हरियाणाला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर सचिन सिवाच आहे. सचिन सिवाच बघा 60 किलोग्राम कॅटेगरीमध्ये आपल्याला हरियाणाला रिप्रेझेंट करून त्यांनी आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर अंकुश पांगाल हे 80 किलोग्राम कॅटेगरीमध्ये हरियाणाला रिप्रेझेंट करून आपल्याला इंडियाला एक गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. असे टोटल बॉक्सिंग मध्ये आपल्याला 7 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत आउट ऑफ द 13, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे बघा त्याच्यानंतर एक हिस्ट्री आहे, जो हिस्टॉरिक रिमार्क आहे, जो एकमेव प्लेयर आहे गुलवीर सिंग नावाचा जो काही प्लेयर आहे बघा, त्यांनी आउटस्टँडिंग सिंटलेटिंग परफॉर्मन्स दिलेला आहे. 2 मेडल जिंकलेले आहेत त्यांनी. 10,000 मीटर मध्ये त्यांनी आपल्याला एक सिल्वर मेडल जिंकून दिलेला आहे आणि 5,000 मीटर मध्ये त्यांनी आपल्याला एक ते काय म्हणतात रनिंग मध्ये ट्रॅक अँड फील्ड ऍथलीट मध्ये आपल्याला एक ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेलं आहे, ठीक आहे. ते आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. सिल्वर त्यांनी 10,000 मीटर मध्ये, ब्रॉन्झ जे आहे ते 5,000 मीटर मध्ये त्यांनी आपल्याला ट्रॅक अँड फील्ड ऍथलीट मध्ये आपल्याला मिळवून दिलेला आहे. इम्पॉर्टंट प्लेयर आहे, ठीक आहे. म्हणजे जे टोटल आपल्याला 39 मेडल जिंकलेले आहेत ते 39 वेगवेगळे प्लेयर नाही आहेत, तर ते 38च प्लेयर आहेत ज्यांनी 39 मेडल जिंकलेले आहेत. कारण की जो हा एकमेव असा प्लेयर आहे या कॉमनवेल्थ गेम्स मधला इंडियाकडनं ज्याने 2 मेडल्स जिंकलेले आहेत. सिल्वर मेडल पण जिंकलेला आहे आणि ब्रॉन्झ मेडल पण जिंकलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा ही टेबल टॅली इम्पॉर्टंट आहे. टेबल टॅली मध्ये काय काय दिलेलं आहे तर पूर्णपणे तुम्हाला ही जी पीडीएफ मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे या पीडीएफची, तर त्यामध्ये तुम्हाला सिल्वर मेडल, त्याच्यानंतर गोल्ड मेडल, नंतर ब्रॉन्झ मेडल सर्व प्लेयरांची नावं दिली, त्यांची कॅटेगरी दिलेली आहे, ठीक आहे. मग गोल्ड मेडल मध्ये बघा जास्मिन लंबोरिया आहेत, ठीक आहे. त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. त्यांची कॅटेगरी इम्पॉर्टंट आहे 57 किलोग्राम कॅटेगरी, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर सचिन सिवाच आहे, त्याच्यानंतर ते पण बॉक्सिंग करतात. त्याच्यानंतर अंकुश पांगाल आहे, ते पण बॉक्सिंग करतात. त्याच्यानंतर साक्षी चौधरी आहे, त्यांची कॅटेगरी स्पोर्ट्स बघा बॉक्सिंग आहे. प्रीती पवार आहेत, त्यांची पण कॅटेगरी स्पोर्ट्स बघा, ते बॉक्सिंग करतात. त्याच्यानंतर प्रिया आहे, प्रिया बघा बॉक्सिंग मध्ये आहे. त्याच्यानंतर अरुंधती चौधरी ही पण बॉक्सिंग मध्ये आहे. त्याच्यानंतर दिलीप महादू गावित पॅरा ॲथलेटिक आहे. त्याच्यानंतर सोमन राणा हे देखील पॅरा ॲथलेटिक आहे, त्याच्यानंतर शॉर्टपुट खेळतात. त्याच्यानंतर शर्मिला पण पॅरा ॲथलेटिक आहे, ठीक आहे, शॉर्टपुट. त्याच्यानंतर अस्मिता डे, ठीक आहे, आणि हर्ष सिंग, ठीक आहे, आणि मीराबाई चानू, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे सिल्वर मेडलचे या काही प्लेयर्स आहेत, ठीक आहे. या सर्व प्लेयर्स तुम्ही या एकदा रीड आउट करा, कारण की IBPS जे आहे या प्लेयरांवरती यांचा कॅटेगरी स्पोर्ट्स कोणता रिप्रेझेंट करतात हे विचारलं गेलेलं आहे,
ठीक आहे. मग सिल्वरमध्ये आपल्याला 13 जे गोल्ड होते, सिल्वरमध्ये आपल्याला 17 प्लेयर्स आहेत, त्यांची कॅटेगरी एकदा तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे. सगळ्यात त्याच्यानंतर पुढे जे इम्पॉर्टंट आहे, ब्रॉन्झ मेडलमध्ये आपल्याला फक्त एक जरी प्लेअर जरी लक्षात ठेवला, तेजस्विन सेंकर हा जो थोडासा इम्पॉर्टंट प्लेअर आहे. बघा, मेन्स डिकॅथलॉन मध्ये आजपर्यंत आपल्याला कधीही मेडल्स मिळालं नव्हतं. तरी तेजस्विन शंकरने आपल्याला कॉमनवेल्थमध्ये पहिलं डिकॅथलॉन मधलं आपल्याला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेलं आहे. डिकॅथलॉन म्हणजे काय बघा, ज्या गेम्समध्ये थोडेसे हर्डल्स दिले असतात, काही ठिकाणी पाणी असतं, नंतर काही ठिकाणी उंच उडी मारून जंप करून ते पुढे जावं लागतं, तो डिकॅथलॉन म्हणून त्याच्यामध्ये तो गेमचा एक प्रकार आहे. तर त्यामध्ये तेजस्वी सेंकर यांनी आपल्याला ब्रॉन्झ ॲथलेटिक्समध्ये मिळवून दिलेलं आहे मेन्स सेक्शनमध्ये. असे टोटल आपले ब्रॉन्झ मेडलिस्ट जे आहेत ते 9 आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे जर आपण विचार केला तर आता आपण एंड याच्याकडे चालेत कॉमनवेल्थ गेम्समध्ये. तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये यावेळेस तर हे तर ग्लासगो मध्ये होते. त्याच्यानंतर आता 2030च्या जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत ते कुठे होस्ट करणार आहोत आपण, तर अहमदाबादमध्ये होस्ट करणार आहोत, गुजरातमध्ये होस्ट करणार आहोत. ठीक आहे. कॉमनवेल्थ गेम्स हे का खेळवले जातात, तर एकता, मैत्री, बंधुता, त्याच्यानंतर क्रीडाभाव जे काही ब्रिटिश कॉलोनियल जे स्टेट्स होते, राज्य नेशन्स होते, त्यामध्ये वाढावं यासाठी हे कॉमनवेल्थ गेम्स अरेंज केले जातात. मग त्याच्यानंतर ही जी गेम्स होणार आहेत अहमदाबादमध्ये, ही सेकंड एडिशन म्हणजे इंडियाचं हे सेकंड टाइम एडिशन असणार आहे. ठीक आहे. ओव्हरऑल तर ते 24th असणार आहे, पण इंडिया सेकंड टाइम होस्ट करणार आहे. याच्या आधी आपण 2010 मध्ये फर्स्ट टाइम एडिशन मध्ये होस्ट केलं होतं, आणि त्यावेळेस आपण सर्वाधिक म्हणजे ट्रिपल जे काही 3 डिजिट जे नंबर्स होते 101 मेडल्स आपण त्यावेळेस जिंकले होते. आणि तो आजपर्यंतचा आपला चांगला जो परफॉर्मन्स आहे, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. जेवढे 23rd एडिशन पर्यंतचा जो आपला 2010 मध्ये ज्यावेळेस आपण ते प्रकरण पण ऐकलं होतं बघा, सुरेश कलमाडी यांनी बरेचसे करप्शन केस वगैरे 2010 मध्ये दिल्लीला आयोजित करण्यात आले, त्यावेळेस बरेचसं गाजलं होतं ते प्रकरण. तर अशा प्रकारे हा टोटल आपण जे काही कॉमनवेल्थ गेम्सला समजून घेतलं, IBPS पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते कोणते एक्झाम क्वेश्चन्स बनू शकतात याचा आपण पूर्णपणे डिस्कस केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा, आमचं जे युट्यूब चॅनल आहे, सर्व विद्यार्थी मित्रांना असं जर तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट असं काही छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ हवे असेल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही त्याची नक्कीच माहिती द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंटद्वारे माहिती द्या मला. ठीक आहे. आणि आवडला असेल तर त्याला नक्कीच हक्काचं एक लाईक करायचं आहे. प्लस आमचा युट्यूबचा जो चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिक, त्याला सबस्क्राईब करायचं आहे. पुढे जाऊया. बघा, त्याच्यानंतर हा माझा एक छोटासा आहे, मी ते जो फॅकल्टी म्हणून जनरल अवेअरनेस हा जो सब्जेक्ट बघत आहे, त्याच्यामध्ये स्टडी बँकिंग, फायनान्शियल अवेअरनेस असेल, करंट अफेअर्स असेल, हा पार्ट्स माझ्याकडे आहे. तर माझा हा जो टेलिग्राम ग्रुप आहे, तुम्ही QR कोड स्कॅन करून त्याच्यामध्ये जॉईन होऊन जा. त्याच्यामध्ये तुम्हाला या जसे लेक्चर्स असेल किंवा डेली करंट अफेअर्सच्या PDFs मी त्यामध्ये शेअर करत असो, त्यामध्ये तुम्हाला ते तुम्ही जर रिमोट लोकेशनला असाल तर ते तुम्ही डाउनलोड करून ते नक्कीच वाचू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. इंस्टाग्रामला आमचं क्लासचं जे काही साकार एज्युकेशनचं पेज आहे त्याला तुम्ही लाईक करून घ्या, फॉलो करून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ठीक आहे. असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्या जे काही एक्झामसाठी ते मी घेऊन येत जाईल. तोपर्यंत टिल देन बाय.